नमस्कार नमस्कार नमस्कार. डब्बे कोणी उघडू नका. असं आहे की ही बार्गेनच नव्हती. कारण रितेश सर जे माझे स्नेही मित्र आहेत आणि जिनिलियन तेव्हा डिअर फ्रेंड आणि त्यांची जी दोन मुलं आहेत, दोन रत्न राहील आणि रिया, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात ठेवून आले आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले. दोघांनी 50 मीटरचे समोसे आणि जिलब्या. दोघही मुलं जलेबी म्हणत नाही, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती मैत्री जी आहे ती आता is going to go to eternity because that is the bond that actually I said yes to. That the children will come and I'll sit with them and we'll do the same and have fun and eat jalebi and samosa. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. Okay? I want to offer you a role. Now, know that I am not an actor on the shelf. It's not like I've seen it, put it here, I don't. I was so overwhelmed. It was Chhatrapati Shivaji Maharaj चित्रपट आणि त्यावर is giving me such importance and the graphic way that he described the scenes of Adil Shah. I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. द फर्स्ट पूजा that happened आणि जेव्हा त्यांना पाहिलं मी I knew that ज्योती देशपांडे and जिनिलियन D'Souza had a winning ticket. And then to talk just a little bit about my director, कारण ते फार गरजेचं आहे. त्यांनी जी त्यांचा स्टडी त्यांचं आय फॉर डिटेल दुसरं आणि तिसरं पिच परफेक्ट. ऍक्टरला पिच परफेक्ट डायरेक्टर जेव्हा भेटतो तेव्हा जादू होते. म्हणजे माझ्यासारख्या जुन्या बॉलला म्हणजे प्रेसेप्टरचा जुना बॉल टाकताय पण ते बोलले नाही सर थोडं नाही थोडं सोडला नाही म्हणतात मला. Hallmark of a very good understanding and sensitive director. I love him. I love Ritesh Deshmukh, Genelia, and the two TVs today. I hope it continues on my आणि यानंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर माझे मोठे भाऊ कवी गीतकार अत्यंत विचारी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासाठी मी काही तुला प्रश्न विचारणार नाही. तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावा अशी तुला विनंती. नमस्कार. पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. इतकं भरभरून मनातलं मला रितेश सर आणि गेलेल्या मॅमच्या चेहऱ्यावरचा आनंद, धाकधूक, हुरहुर सगळं दिसतंय. मी त्याच्याकडे येणार आहे. आपण वापरला जातो एकमेवा किती याचं कंपॅरिझन नाही. इंग्लिश मध्ये म्हणताना वन अँड ओनली आपण म्हणतो आणि गेल्या कित्येक एखाद्या परीक्षेसाठी गणित पक्क असलेल्या विद्यार्थ्याला गणिताचा अत्यंत सोपा पेपर द्यावा आणि म्हणावं की आता बघा वेळ घे आणि सोडव. असं काहीच बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल. कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघे छत्रपतींवरती अशी काही निर्मिती होते म्हटल्यानंतर त्यातल्या या हँडबुकचा आणि आश्वासनचा आणि या सगळ्यात आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी
कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आताचे जे ट्रेलर पाहिलंय रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून म्हणजे पहिले ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू थांबत नाहीत. भाऊ आता कधी झालं नाही ते इतकं हृदयाला लाग नाही. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. काय नाही आमच्यासाठी कलाकार आहेत, मातब्बर कलाकार आहेत. आम्ही रात्रीच बघतो, आम्ही जाऊन बघतो, आम्ही ऐकलं बघतो. माझी जाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचं मूड काढून द्या. आम्हाला माहिती ते किती खोल आहे, तिची जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनल आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊची स्टोरी सांगितली काही वेळेला ते कितपत टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहास प्रेमी महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना हे माहिती आहे. आपण तसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी भाषण बोलत होतो, आमचं निखिल भाऊ बरोबर बोलत होतो. ऐकली ती ओढ आहे. काय ऐकतो आपण, शिवरायांच्या आठवा रूप, शिवरायांचा आठवा वापरतात. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. त्याला ऐकून वाचून बघतो ना, खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून, तो प्रभात आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचंय. छोटी गोष्ट झाली बाबा, खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला सांगितलं केलं करणं मला हे करता यावं म्हणून. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे, त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलो. आणि हे आम्ही आज करू शकतो. मी पाहिले नाही ईश्वर आहे, मी नाही पाहिजे अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, तर सगळ्यांचे आभार मानतो. आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्म त्याच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करतो आम्हाला वाटतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्न करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि त्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळं मी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. ते बघताना इतकं अनुभव आलं, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेला आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटतं, आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो आहे. एक फार मोठा दिवस आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन. त्या शिवप्रताप दिनाची काय एवढी मोठी गौरवगाथा आहे. आमच्याकडचा तो उत्सव असेल जेव्हा मी थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ थँक्स अ लॉट फॉर दिस.
आधी म्हणजे day one आणि day one पासून आम्ही associated आहोत या picture ला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो पाहुणे त्या चित्रपटात तेव्हापासून associated आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं. तसंच काही ना काहीतरी त्याच्याबद्दल चालू असतं, मनात चालू असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होत होते. हा मुद्रा दत्ता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. तुमच्या मनात आता काय चाललं याची आम्ही फक्त कल्पना करू शकतो, पण एक मात्र नक्की सांगेन, सगळ्या मराठी जनांच्या मनामधली भावना तुम्ही बोलून दाखवली. आम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये असंच आहे. हा कुठल्याही चित्रपटाचा फक्त ट्रेलर लॉन्च किंवा प्रीमियर नसून 1 मे पासून हा सगळीकडे उत्सव म्हणूनच साजरा होणार आहे आणि याची आजपासून ही नांदी आहे. मला वाटतं अजय सर, आपण तुम्ही इतक्या पोटतिडकीनं शिवरायांवर प्रेम करता, इतकं मनापासून भावूक होऊन त्यांच्याबद्दल बोलता, त्यांच्याबद्दल काय मनात भावना ठेवता आणि हीच भावना तुमची या संगीतामधून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचण्याची ऐकायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि 1 मे पासून संपूर्ण जगभरात ही लाट पोहोचणार आहे. मी अतुल सर तुम्हाला विनंती करतो, तुमचा अनुभव कसा. आमच्या दोघांच्या भावना खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले किंवा खरं शिवाजी महाराजांना इतक्या आपल्या लहानपणी कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षांनंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात तळतळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. आता व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळं सोपं वाटतं, पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची, करण्याची आमची नजाणूक कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती, ती ज्या निमित्ताने आता पूर्ण होते ते स्वप्न. त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या लोकांनी, ज्योती मॅम यांनी हे जीवनरहस्य आहे ते पेळण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सगळे आता म्हणून प्रयत्न केलाय. आणि ते कसं असं माहिती का, महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आहे की त्याला जे वाटेल ना त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी करावं. त्याला जे वाटेल की त्याच्याबद्दल कोणी विचार करतो नाही की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कुठली जी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठली गोष्ट असते ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन हा, प्रत्येक भारतीय हा, मला वाटतं सगळेजण आपोआप आपलं एकीकडे आपण असतो जगाच्या पाठीवरती आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हात जोडले जातात. मग ते प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असते, त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केले किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावे. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूडमधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय. याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी बडी मोहीम होती. आणि त्या नवरा बायकोंनी काय बघितले कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र लिहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष मुलांनी नाही, 10 वर्ष
महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊ होतं, पण त्याच्या आधी न जाणं कित्येक वर्ष त्यांनी हे ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याच्याबद्दल रितेशजी आणि दिलेल्या वहिनी तुमचे खूप खूप मनापासून आभार. त्याच्याबद्दल बोललं जातं म्हणून जिओ स्टुडिओने धुरंधर बनवला, धुरंधरचा भाग पाहिला, पण ज्यांना ओजी रणधुरंधर म्हटलं जातं, एक माऊलीचं रूप म्हणून एक माऊलीचं रूप म्हणून नमस्कार. मी खूप इमोशनल आहे, so I won't take too much time, but all I can say is thank you so much, everyone. Thank you for making this dream possible. Thank you, and thanks to everyone right here who's been my strength. From Sandeep, Nandita, the whole team there, Shivanashi, Nikhil Kovale, Apurva, Sajita, Dr. Rohan Maskar. Don't think this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, our team, all our team. So from the marketing, everyone, Chandani, Ayush, I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you gave me all the positivity and all the love, and that's why one of the most successful films in India consistently set new benchmark with films like Sixto, Navagati, Dancer 370, Seta, and now Dhurandhar, which is India's biggest hero movie, with the Rajat now part of it. आपकी ये फिल्म से मेरा मोटिवेशन क्या था और हाउ वाज द एक्सपीरियंस? First of all, thank you everyone for your support through all my body of work. You have been supporting our film for a very long time. आप हमारा साथ दे रहे हैं, हमारे लिए बैटल्स लड़ रहे हैं, हम तो उसके लिए बहुत बहुत बड़ा धन्यवाद. ये फिल्म रितेश और मैं काफी टाइम से, आई थिंक हम 8 साल से बात कर रहे हैं. इस फिल्म मैंने जियो स्टूडियो 2018 में सेटअप किया था और उस टाइम से हम लोग ये फिल्म के बारे में बात कर रहे थे. एंड रितेश जी, इसका टाइम आएगा, हम बनाएंगे. एंड काफी इयर्स को हमने हम इसको बना रहे हैं. एंड मैंने ये हमेशा आपको कहा है कि यहाँ कुछ रहना है थ्रू आवर फिल्म, हम कैसे हमारे कंट्री को, हमारे कल्चर को, हमारे हिस्ट्री को, हमारे माइथोलॉजी को कैसे सेलिब्रेट करें. अमेरिका ये खूब अच्छे से करता है और हम थोड़ा कुछ साल पीछे रह गए थे टू फाइंड द राइट वॉइसेस एंड ब्रिंग दोस टू द ऑडियंसेस. हम बहुत सारी कहानियां सुनते हैं, ऑलमोस्ट 1000 स्क्रिप्ट्स अ ईयर, उसमें से हम 6-7 बना पाते हैं. एंड आई थिंक एवरीवन हैज सेड दैट Ritesh is a wonderful heart, a wonderful human being, and I will second that. I will first that actually. बहुत ही अच्छा इंसान है एंड उसकी नीयत बहुत ही बढ़िया है एंड बहुत ही करेक्ट है. एंड ये मैंने धुरंधर के जब मैं धुरंधर के बारे में बात कर रही थी, मैंने ये कहा था कि जब the intent is correct, स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, म्हणून बरोबरीनं इतर अनेक सामान्य मावळ्यांनी, नागरिकांनी सुद्धा त्याला सुरुवात केली. याचा अर्थ काय की कोणीतरी एकाला ते विजन फार गरजेचं असतं.
छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराजांची भूमिका करायला काळी सुद्धा वाघाचा लागतो. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत बदनामी काफी है. रितेश विलासराव देशमुख. देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आपल्याला सांगायची गरज नाही. आपण या मराठी मातेत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भरवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटायचं. बाकी तो आता ते शाळेत ऍन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. मला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुद्रा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा त्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुद्रा देतात. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठल्याही कलाकृतीमध्ये हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हे सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019 ला परत प्रयत्न केला. कोविड आला. झाला नाही. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाहीये. 2019 ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाहीये. 2023 ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज नसेल, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं. तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, I am extremely grateful. I am extremely grateful. संजू सर मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Father know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother, Khalid.
एकही प्रश्न विचारत नाही. भावाला उभं राहिले विशेष तुमचं मी अत्यंत आभारी आहे. माझे भाऊ अतुल भाऊ वर्षापासून सातत्याने ते साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दल त्यांचं प्रेम त्याच्यात कधीच कोणी प्रश्न उठू शकत नाही. त्यांची श्रद्धा कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जे पाहतात तर मी का पाहू शकत नाही म्हणून प्रयत्न केले. बघत सर असतील सर चिकू एक दिवस सत्याने विचारलं माझ्याकडे ऍक्टर नाही आहे तुम्ही जावा का एकही प्रश्न विचारा. एवढं प्रेम लावल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. तेच तो एवढं प्रेम का माहित नाही पण दिल्याबद्दल भाग्यश्री मॅम असतील विद्या मॅम त्यांनी खरंच भरभरून साथ दिली आणि जे त्यांनी काम केलं खरं म्हणजे काय की महाराजांवरती चित्रपट बनवायचं हे माझी लाईफच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगले डायरेक्टरने पण केले तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीममधले सगळेच आहेत. चित्रपटासाठी अशी निर्माता भेटली जे पाहिले आणि प्रामाणिकपणे सांगतो आम्ही सगळी संपूर्ण टीम याच्याकडून देवापुढे एक फूल ठेवल्यासारखा हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतो. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी मला असं इथे असं बोलायचं नव्हतं परंतु मला माफ करा. थँक्यू आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल ती म्हणजे this is not yet another film. This is not any business. It is pure heart. या आपलं काम आपलं रक्त आपल्या मनापासून या चित्रपटासाठी काही अर्पण आहे. So this is not the story they are walking to enjoy, but this is pure emotion. आणि so एक 2024 पासून यानंतर